बघा प्रॅक्टिस सेट 6.1 मधले क्वेश्चन नंबर 6 मधले 9 झालेले आपले, बरोबर आहे. आज 10 नंबरचं शो दॅटचे क्वेश्चन आहे सर्व. एलएचएस लिहून घ्या. हिअर एलएचएस दिलेली तुम्हाला काय दिलेले, टॅन ए अपॉन मध्ये काय आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर ए प्लस इकडे काय आहे कॉट ए अपॉन मध्ये 1 प्लस कॉट स्क्वेअर ए. आता बघा तुम्हाला ही गोष्ट आणि याचं स्क्वेअर असतील असे आहे ना. आता बघा नाही ही एलएचएस घेतली आपण लेफ्ट हँड साइड फक्त. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, मला सांगा तुम्ही 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय असते रे, आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय असते सांगा पटापट. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे, सेक स्क्वेअर थिटा असते, आणि ही काय असते कोसेक स्क्वेअर थिटा. तीन गोष्टी पाठ करायला सांगितलं तुम्हाला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दुसरी काय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, आणि तिसरी काय होती 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. तुम्हाला म्हटलं होतं हे चॅप्टर तीन गोष्टीवर आहे, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज या तीन गोष्टी, आणि एक दुसरी काय कोण कोणाचा उलट आहे त्याला रेसिप्रोकल म्हणतो आपण. टॅनचा रेसिप्रोकल कॉट आहे, साइनचा कोण आहे कोसेक, आणि सेकचा कोण आहे कॉस. लक्षात राहू. आता ह्या व्हॅल्यू पुट करा. थिटाच्या ऐवजी काय आलेलं आहे फक्त ए, मग काय होईल टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन काय असतं सेक, काय होईल तो सेक स्क्वेअर ए. टॅन स्क्वेअर थिटा, थिटाच्या ऐवजी काय आहे सेक, आणि याचा काय आहे स्क्वेअर प्लस कॉट ए, बरोबर आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर ए 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. थिटाच्या ऐवजी याचं सबस्टिट्यूशन असतं कॉस कोसेक स्क्वेअर थिटा, म्हणजेच काय कोसेक स्क्वेअर ए. एचाही स्क्वेअर आहे, कळालं. हे ब्रॅकेट मधले जी व्हॅल्यू आहे सेक स्क्वेअर थिटा, इथं एचं फॉर्मॅट आहे म्हणून हे टाकलं. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा त्याची व्हॅल्यू आहे कोसेक स्क्वेअर थिटा, मग 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ची व्हॅल्यू राहील कोसेक स्क्वेअर आहे, पण ब्रॅकेटमध्ये काय त्याचा स्क्वेअर. आता याचा जर स्क्वेअर केला आपण तर काय होईल टॅन ए अपॉन सेक स्क्वेअर एचा स्क्वेअर सेक रेस टू द पॉवर 4 ए प्लस कॉट ए याचा स्क्वेअर कोसेक स्क्वेअर, बघा कोसेकची पॉवर 4 आहे. आपल्याला माहिती आहे ना एक्स स्क्वेअरचा जेव्हा स्क्वेअर करतो आपण तेव्हा काय होते याचे 2 गुणिले 2 4 होतात. ते कळालं, इथपर्यंत कळालं. आता बघा सेक कोणाचा उलटा असतो, सेक कोणाचा उलटा असतो कॉस. बघा टॅनला जर आपण त्याच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं कोणाच्या साइन किंवा कॉसच्या तर काय होईल बघा साइन ए अपॉन कॉस ए. ही झाली टॅनची व्हॅल्यू, कोणाची व्हॅल्यू टॅनची. लक्ष द्या बरोबर काय काय चालू आहे. टॅनची व्हॅल्यू झाली साइन ए अपॉन कॉस ए. हा सेकची पॉवर 4 आहे, हा वरती आल्यावर काय होईल कॉसची पॉवर 4. का सेक कोणाचा उलटा असतो कॉसच्या, प्लस सेम कॉट कोणाचा उलटा आहे टॅनच्या. साइन ए अपॉन कॉस ए जर टॅनची व्हॅल्यू आहे तर कॉटची काय होईल याच्या उलट, काय होईल कॉस ए अपॉन साइन ए. ही झाली टॅनची व्हॅल्यू प्लस कोसेक कोणाचा उलटा असतो साइनच्या, मग कोसेक 4 आहे, कोसेकची पॉवर 4 आहे, काय होईल साइनची पॉवर 4 आहे. एक कॉस या कॉस सोबत कॅन्सल, एक साइन या साइन सोबत कॅन्सल. काय उरलं लक्षात ठेवा फक्त, काय काय उरलं तेवढं लक्षात ठेवा. काय उरलं साइन ए, काय उरलं साइन ए. इकडे काय उरलं कॉसची पॉवर 3, किती कॉसची पॉवर 3, एक याच्या सोबत कॅन्सल झाली, प्लस इकडे काय उरलं कॉस ए, आणि साइनची पॉवर किती उरली 3. बरोबर आहे, समजलं. आता काय करायचं, एवढं झालं का नाही, सरळ सरळ काय करायचं एक साइन बाहेर घ्यायचं. किती कॉमन काय निघतं याच्यामधून साइन साइन दोन्ही ठिकाणी आहे का, एक साइन बाहेर निघला. कॉस कॉस दोन्ही ठिकाणी आहे का, बघा साइन इथे पण इथे पण साइनला बाहेर घेऊ शकतो, कॉस इथे पण इथे पण कॉसला बाहेर घेऊ शकतो. एवढं बाहेर घेतला तर उरलं काय बघा साइन बाहेर घेतला, इथं काय उरणार आहे फक्त मग साइनची टर्म उरली का नाही. कॉसच्या क्वांटिटीज किती होत्या 3, बाहेर किती घेतली 1, उरल्या किती कॉस स्क्वेअर ए प्लस इथून कॉस, बघा इथून साइन ए बाहेर घेतला, बरोबर आहे. साइनच्या क्वांटिटीज किती होत्या 3, उरल्या किती 2, मग काय उरलं इथं साइन स्क्वेअर ए, कारण कॉस ए बाहेर घेतलेला जे कॉस एकच होता, उरला काहीच नाही उरणार. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती असते, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 किती असते 1. मग याचा आन्सर केल फायनल साइन ए इंटू कॉस ए इज इक्वल टू RHS. हे माहित नाही की तुम्हाला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं 1.
म्हणून कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आली 1. याच्यात बघा हे क्वेश्चन खूप इझी आहे. याच्यात तुम्हाला काही मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही, काहीच नाही. फक्त एका ट्रिकवर आहे. ट्रिक म्हटल्यापेक्षा रेसिप्रोकल कोण कोणाचा आहे पहिली गोष्ट, आणि ते 3 फॉर्म्युले 1, 2 आणि 3. बघा या प्रॉब्लेम मध्ये 3 फॉर्म्युले यूज झाले. समजलं का? लिहून घ्या, इम्पॉर्टंट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 11. सगळ्या गोष्टी लक्षात राहू द्यायच्या. हा, लेफ्ट हँड साइड काय दिलेली आहे आता सांगा. 11 मध्ये काय दिलेली आहे? हा, त्याच्यानंतर हा साइनची पॉवर 4 आणि ए ही एलएचएस दिलेली. मग काय करा, -2 tan स्क्वेअर ए एवढी मोठी घ्या एलएचएस इज इक्वल टू 1 ही आरएचएस झाली. म्हणजे याला 1 दाखवायचं आपल्याला. काय या रेशिओला 1 आणायचं. कसं आणायचं मग बघा. आता सरळ सरळ सेकनं पहिले मल्टिप्लाय करा. काय होईल ते? सेकची पॉवर 4 ए बघा 1 ला मल्टिप्लाय केल्यावर तेच येईल, आणि सेकनं साइनला मल्टिप्लाय केल्यावर काय राहील? सेकची पॉवर 4 ए आणि साइनची पॉवर 4 ए ॲज इट इज. -2 tan स्क्वेअर ए जसंच्या तसं काय केलं? ब्रॅकेट काढून टाकलं. फक्त सेकनं आत मल्टिप्लाय केलं 1 ला, तेच आन्सर आलं. सेकनं आत मल्टिप्लाय केलं साइनला, हे आन्सर आलं. कळालं इथपर्यंत? आता हा सेक 4 एला जर असं लिहिलं तर सेक स्क्वेअर ए त्याची पॉवर स्क्वेअर टाकला तर काही प्रॉब्लेम आहे का सांगा? आहे का काही प्रॉब्लेम? इकडं सेक 4 ए याला जर असं लिहिलं तर साइन 4 ए ॲज इट इज. सेक 4 कोणाच्या उलटा आहे? कॉसच्या. आलं? परत तिथं येऊन बघा सगळ्या गोष्टी इथंच येतात. कोण कोणाच्या रेसिप्रोकल आहे आणि ते ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कोण कोणाची आहे. आता याला सेक स्क्वेअर एच्या फॉर्ममध्ये का कन्वर्ट केलं बरं? कारण आपल्याला सेक स्क्वेअर ए या फॉर्मॅटमध्ये फॉर्म्युला देणारा काय आहे? 1 प्लस टॅन स्क्वेअर ए. काय आहे? 1 प्लस टॅन स्क्वेअर ए. आत्ता मागच्या फॉर्म्युल्यामध्ये बघितलं आपण. कसं बघा आता, -2 tan स्क्वेअर ए ॲज इट इज. काय केलं? चेंजेस काय केले लक्षात ठेवा. सेक 4 ए होता, स्क्वेअर करून घेतला. म्हणजे x4 ला असं बनवू शकतो आपण, x ची पॉवर 2 त्याचा स्क्वेअर बनवू शकतो. त्याच्यानंतर सेक कोणाच्या उलटा आहे? कॉसच्या. म्हणून सेकला कॉसमध्ये कन्वर्ट केलं. वाटलंच तिथं लिहून घ्या, सेक थिटा इज इक्वल टू 1 कॉस थिटा. कळालं? आता हा सेक स्क्वेअर ए याला रिप्लेस करा. तो काय होईल? 1 प्लस टॅन स्क्वेअर ए. काय होईल तो? 1 प्लस टॅन स्क्वेअर ए त्याचा स्क्वेअर. साइन अपॉन कॉस काय असतं? टॅन. जसं असेल तसं टॅन 4 ए पॉवर आहे वरती येते. साइन अपॉन कॉस काय होणार आहे शेवटी? टॅन. आणि इकडं -2 tan स्क्वेअर ए ॲज इट इज. कळालं? इथं काय चेंज केलं आपण? 1 बघा, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. फॉर्म्युले पाठ करा. समजलं? सेक स्क्वेअर थिटाला रिप्लेस केलं आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. टॅन स्क्वेअर थिटाच्या ऐवजी काय आलेला आहे? ए. आता याचा स्क्वेअर करा. काय होईल सांगा मग? 1 चा स्क्वेअर 1. कळालं? सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात तुम्हाला. चा स्क्वेअर 1. टॅन स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे काय होईल? टॅन 4 ए. स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे पॉवर किती झाली? 4. प्लस ट्वाइस ए बी 2 गुणिला 1 गुणिला टॅन स्क्वेअर ए म्हणजे काय? फक्त 2 टॅन स्क्वेअर ए. काय? फक्त 2 टॅन स्क्वेअर ए. करायचं ना, माइंड मध्ये करायचं. ट्वाइस ए बी 2 गुणिला 1 2. 2 गुणिला टॅन स्क्वेअर ए म्हणजे 2 टॅन स्क्वेअर ए. उरलेलं काय? मायनस टॅनची पॉवर 4 ए. इकडे -2 टॅन स्क्वेअर ए. प्लस ए मायनस ए कॅन्सल, प्लस आहे मायनस ए कॅन्सल. सारख्या गोष्टी म्हणजे काय आलं? 1 इज इक्वल टू RHS. कळालं का? कुठं कुठं काय काय चेंजेस केले की डायरेक्ट आन्सर येऊन जाते, एवढं लक्षात ठेवायचं. हा, क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 मध्ये LHS बघा काय दिलेले आहे? मायनस आहे का प्लस आहे? हा, लक्ष द्या. टॅन थिटा अपॉन सेक थिटा -1 ही झाली LHS. बरोबर आहे. आता तुम्हाला काय म्हटलं? असं असलं गेलं रॅशनलाइज करायचं. काय करायचं? रॅशनलाइज. रॅशनलाइज म्हणजे काय करतो सांगा? याला प्लस न मल्टिप्लाय करणार आपण. कशानं? प्लस
सेक थिटा प्लस 1 आणि सेक थिटा प्लस 1. रॅशनलाइज म्हणजे मायनस असेल तर प्लस घ्यायचं, कारण शेवटी कॅन्सल झाल्यावर आपला ओरिजिनल क्वेश्चन ॲज इट इज असतो. आता इकडे काय होईल मग, टॅन थिटा ब्रॅकेटमध्ये सेक थिटा प्लस 1. आता बघा हा परत फॉर्म्युला आला, ए मायनस बी ए प्लस बी, ए मायनस बी ए प्लस बी. काय असतं, पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर, सेक थिटाचा स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा, 1चा स्क्वेअर 1. फॉर्म्युला कोणतं यूज केलं लक्षात राहू द्यायचं, ए प्लस बी ए मायनस बी. आता सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 काय असतं बघा, हे असतं तुमचं टॅन स्क्वेअर थिटा. काय असतं, टॅन स्क्वेअर थिटा. कसं आलं लक्षात द्यायचं बघा, प्रत्येक गोष्ट घुमून फिरून तिथे येणार आहे. स्क्वेअर दिसलं, सेकंड स्क्वेअर दिसला की समजून जायचं टॅनचं रिलेशन आहे. कोणाचं रिलेशन आहे, टॅन. स्क्वेअरचं रिलेशन कळालं पाहिजे. मग टॅन स्क्वेअर थिटा बरोबर काय होईल, सेक स्क्वेअर थिटा. हा 1 तिकडे गेल्यावर काय झाला, मायनस. बरोबर आहे ना, टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा मायनस 1चं रिलेशन आलं, टॅन स्क्वेअर थिटा. एक टॅन कॅन्सल. बरोबर आहे. उरलं काय मग, सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. काय उरलं, सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. आता याच्यात एक गोष्ट शिल्लक करावी लागते तुम्हाला बघा, कशी. 9 LHS काय होती आपली, टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू काय आलं त्याचा आन्सर, सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. कळालं काय आन्सर आलं, सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. समजलं. आता इथं तुम्हाला करावं लागतं बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ. आठवतं का 9वीतलं काही, कंपोनंडो डिव्हिडंडो बाय थेरम ऑन इक्वल रेशिओज. बाय थेरम ऑन इक्वल रेशिओज काय असतं ते, दोन्ही रेशिओ इक्वल करायचे. मग कसं होईल बघा, याची ऍडिशन करायची सरळ सरळ. मग काय होईल बघा, टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 आणि खालच्याची पण ऍडिशन करायची, सेक थिटा मायनस 1 प्लस टॅन थिटा. आता क्वेश्चन मध्ये RHS कशी आहे बघा, बरोबर आहे, तसं RHS लिहून घ्यायचं. काय RHS मध्ये कोण कोण समोर आहे बघा, सेक थिटा प्लस 1 आणि खाली काय टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. बघा चेंज काहीच नाही केला, फक्त RHS मध्ये जसं सिक्वेन्सने लिहिलेले, टॅन समोरून लिहिलेले, टॅन समोरून घेतलं, बाकी काही साईनचा चेंज नाही. इज इक्वल टू RHS. कळालं, समजलं का. आता इथपर्यंत हा जो क्वेश्चन आहे बघा, हा जो क्वेश्चन आहे इथपर्यंत. आता प्रॉब्लेम शीट मधला एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर बघा, लक्ष द्या, सेम क्वेश्चन आहे, काही चेंज नाही. क्वेश्चन नंबर बघा 8 नंबरचा, 5-8. कोणता होमवर्क तुम्हाला, क्वेश्चन मधला, क्वेश्चन 5 मधला 8, पेज नंबर किती 138. बघा सेम आहे, लक्ष द्या. बघितलं सगळ्यांनी काय क्वेश्चन मध्ये, इथं काय होतं, टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. बरोबर आहे. तिथे काय दिलेलं आहे, टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस 1. लक्ष द्या इकडे बघा, टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 आहे. तिथं काय आहे, मायनसच्या ऐवजी काय आहे, प्लस. त्या क्वेश्चन मध्ये मायनसच्या ऐवजी प्लस आहे. मग इथं मायनसच्या ऐवजी काय येईल, या प्लसच्या ऐवजी काय येईल, मायनस. मायनस मायनस मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे. बाकी बघा डिनॉमिनेटर तर सारखाच राहणार आहे, ए प्लस बी ए मायनस बी, डिनॉमिनेटर सारखाच आन्सर येणार. फक्त इथं काय येणार, टॅन थिटा सेक थिटा मायनस 1, वरती काय येणार, सेक थिटा मायनस 1. का, याच्या ऑपोजिट साईन न मल्टिप्लाय करते आपण क्वेश्चन नंबर 8 मध्ये. मग इथं काय राहणार, टॅन थिटा कॅन्सल, आणि इथं काय राहणार, सेक थिटा मायनस 1, म्हणजे सेक थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटा. एकदम इझी क्वेश्चन आहे. कळालं का, त्याच्यामध्ये जास्त सोडवायची काहीच गरज नाही. परत सांगतो, काय करणार, टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस 1 आहे. बरोबर आहे. प्लस 1 असल्यामुळं रॅशनलाइज करताना इकडे काय घ्यावं लागेल, मायनस. दोन्ही ठिकाणी मायनस. इकडे प्लस आहे, इकडे मायनस आहे, म्हणजे ए प्लस बी ए मायनस बीचा फॉर्म्युला ॲज इट इज सेम आन्सर. डिनॉमिनेटर चेंज होणार नाही, फक्त न्यूमरेटर मध्ये प्लसच्या ऐवजी तिथं काय आलेलं राहील, मायनस मायनस, आणि इथं पण मायनस. बघा RHS आलेली सेम आहे. RHS मध्ये काय इथं मायनस. तो क्वेश्चन घरून सोडून आणायचा.